नमस्कार सर्वांना. मी क्लिनिकल डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट कांचन पटवर्धन तुम्हाला एक वेगळी रेसिपी घेऊन आली आहे. खूप पौष्टिक आहे आणि खूप चविष्ट रेसिपी आहे. आंब्याचा सीझन चाललेला आहे आणि आज चतुर्थी देखील आहे. तर म्हटलं आज बिना गूळ साखर न वापरता कसे उकडीचे मोदक करता येतील, तर ती रेसिपी आज बघा. आज मी याच्याकरता वापरते आहे आंबा. मी 2.5 वाटी हापूस आंब्याचा पल्प असा काढून ठेवलेला आहे आणि हे मी टाकते आहे माझ्या गरम कढाईमध्ये. बघा, त्याचबरोबर आपलं खोबरं खाऊन ठेवलं आहे आणि हे 1.5 वाटी खोबरं मी खाऊन ठेवलंय आणि मी हे देखील याच्यात टाकते. मोदक आलं की खोबरं आहेच आहे आणि तुम्हाला माहिती आहे की खोबरं हे खूप चवीला चांगलं असतंच, पण शरीराला पण खूपच उत्तम असतं. आता याला चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. आता हे सारण जे आहे आपण बनवलं होतं जवळजवळ शिजत आला आहे आणि याच्यात मी फक्त 2च इन्ग्रेडियंट टाकले, खोबरं आणि मँगो पल्प. याच्यात वेलची जायफळ हे काहीही नको. इवन मी याच्यात साखर किंवा गूळ किंवा काही ते सुद्धा टाकलेलं नाहीये. त्याच करता आपण 2.5 वाटी मँगो पल्प घेतलाय आणि 1.5 वाटी खोबरं घेतलंय, म्हणजे छान गोड लागेल मस्त. हे शिजतंय तोपर्यंत आपण काय करायची, उकड काढून घ्यायची. तांदळाच्या पिठीची उकड काढून घेऊयात. तर मी हे तांदळाचं पीठ घेतलंय आणि याच्यामध्ये मी जवळजवळ 1 चमचा तूपही टाकलं आहे. आणि जेव्हा उकड काढतो ना, तर मला ती ट्रेडिशनल पद्धतीपेक्षा ही खूप सोपी वाटते. आणि याच्यात मी काय करते की असं पातेलं मोठ्या तोंडाचं भांड घेते आणि त्याच्यात असं हे गरम पाणी याच्यात टाकून टाकून मिक्स करते. आता हे मिश्रण थंड करायला आपण साईडला ठेवूयात आणि तोपर्यंत आपण इथे जे उकड साठी आपण पाणी टाकून ठेवलेलं, उकळतं पाणी टाकून ठेवलेलं, त्याची आपण आता पीठ मळून घेऊयात. हे असं छान मिक्स झालं की आता हे उकळतं पाणी याच्यात टाकलेलं आहे आणि आपण याला आता एक 10 मिनिटं थंड होईपर्यंत याला आपण झाकून ठेवूयात, म्हणजे चांगली उकड तयार होईल. उकड काढलेल्या तांदळाच्या पिठाची असं गोळा करायचं आणि त्याची पारी अशी करायची. म्हणजे थोडंसं मी याच्यात कणिक लावते खरं. बरेच लोक तेलपाणी किंवा तूप असं लावतात. मी याच्यात तांदळाचा पीठच लावते, तर पटपट पटपट असं फिरतं. आणि असे हे अंगठा आणि हे बोटांच्या मध्ये असं याला फिरवत जायचं आणि असं खोलसर वाटीसारखी याची पारी करायची. आणि पातळ, जितकं पातळ जमू शकतं तितकं घ्यायचं. खरं तर हे तांदूळाची जेव्हा पिठी आपण घेतो ना, तर ते घेताना एक एक लक्षात करायचं की याच्यात आपल्याला आंबेमोहरचं तांदूळ मिळाला ना तर फारच उत्तम. आणि मग हे असं भरायचं याच्यात. हे भरून आणि मग याच्या कळ्या काढायच्या अशा. मला अगदी 24 पाकळ्या वगैरे नाही येत, पण जितकं जसं जमतं तसं मी तुम्हाला, तर असं मी तुम्हाला दाखवते. आणि हे तुम्ही जसं आता तसं कर बघा. आणि खरं आजकाल साचे मिळतात, इतके नसेल येत ना तर सरळ साच्यामध्ये टाकून आणि घडवायचे आणि मोदक हे आपले रेडी झालेले आहेत. मोदक बनलेले आहेत आणि आता याच्यात मी स्टीमर मध्ये याला प्लेस करते आहे. आणि स्टीमर मध्ये खालती खरं मी काही तेल तूप वगैरे लावले नाही, चक्क केळीचं पान ठेवलेलं आहे. आणि त्याचा फ्लेवरही, जर कोणाकडे हळदीचं पान असेल तर तेही ठेवा, खूप सुंदर त्याच्यात वास येतो. आणि खरं हे मोदक खूप पौष्टिक झालेले आहेत, ज्याच्यात भरपूर तुम्हाला गोड खाण्याची मजा पण आहे. आता आपल्या उकडीच्या मोदकाला मी स्टीमर मध्ये ठेवलं होतं आणि छान 20 मिनिटं त्याला छान भरगच्च वाफ आलेली आहे आणि तुमचे उकडीचे मोदक तयार आहेत. आता नैवेद्य दाखव.